2026ची सुरुवात ही देवबाप्पाचा असा नमस्कार करून झाली. देवबाप्पाने आशीर्वाद दिला म्हणून की काय माझी लेक आज एवढी शांत आहे हे बघायला मी गेले. बघते तर काय संपूर्ण हॉलमध्ये तिच्या खेळण्या पांगवून ठेवल्या होत्या आणि ही इकडे तिचा मस्त मामाने ब्रँड न्यू घेऊन दिलेलं चलो छैया छैयाचा फोन घेऊन त्याला फोन लावत होती. 2025 हे आमच्या आयुष्यातलं सर्वात सुंदर आणि तेवढंच चॅलेंजिंग वर्ष म्हटलं तरी चालेल. 24ने पॅरेंटहूडची चावल दिली, 25ने मात्र आम्हाला आमचं पॅरेंटहूड नक्की काय असतं हे दाखवलं. आमच्या लेकीचा जन्म म्हणजे सर्वात मौल्यवान देणगी आमची. माझी सर्व दुःखे, सगळ्या वेदना, आयुष्यात आत्तापर्यंत घडलेल्या वाईट गोष्टी, अनुभव ते सर्व मागे पडलं आणि नव्याने जगायला उमेद मिळाली. ते फक्त आणि फक्त माझ्या रिदूमुळेच. तिच्यासोबत हे वर्ष कसं निघून गेलं ना हे मलाच समजलं नाही. 2024मध्ये आत्तापर्यंत सगळ्यात भारी आणि मौल्यवान सुखावणारं आमच्या दोघांचंही प्रमोशन झालं. ते म्हणजे आईबाबाचं प्रमोशन. आणि या सर्वांमध्ये ना शॅडोला कुठेतरी आम्ही जास्त वेळ देऊ शकलो नाही किंवा त्याच्यासोबत राहू शकत नाही आहे याचं एका मनाच्या कोपऱ्यात खरंच वाईट वाटतं. असं वाटतंय ना आमचं संपूर्ण आयुष्य आता तिनेच व्यापलं आहे. आमची क्यूट लिटिल लेडी बॉस हृदया ती आली आणि आयुष्य पुन्हा नव्याने जगायला शिकलो आहे. तिच्या छोट्याशा नजरेतून ते बघायला शिकलो आहे. थँक्यू रिदू फॉर चूजिंग अस युअर पॅरेंट्स. आणि याच्याचबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या नवीन वर्षाची सुरुवात देवबाप्पाच्या दर्शनाने केली. ऋषी ऑफिसवरून आल्यानंतर इव्हिनिंगच्या टाईमला मस्त हृदयासोबत आम्ही गेलो आमच्या घराजवळच असलेल्या ह्या दुर्गा मातेच्या टेम्पलमध्ये. आमच्याप्रमाणेच इतर भाविकसुद्धा मातेच्या दर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आणि मातेचे चांगले ब्लेसिंग्स घेण्यासाठी आले होते. भोलेबाबाचं सुद्धा दर्शन घेतलं आणि मस्त इव्हिनिंगच्या त्या शांत पॉझिटिव्ह वातावरणामध्ये देवीची आरती करून आम्ही निघालो आणि दहीपुरीवर ताव मारण्यासाठी आणि वर्षाची अशी गोडांबट छान सुरुवात केली. आणि त्यानंतर आमचं दुसरं महत्त्वाचं काम करण्यासाठी म्हणजेच फिशू घेण्यासाठी आम्ही गेलो. तिकडे रिदूला हे छान असे बर्ड्स दिसले आणि तिचं चिवचिव चिमणीचं गाणं तिला आठवायला लागलं. फिशू घेतले आणि घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त गोडाधोडाचं जेवण केलं होतं. जेवण झालं, गंगूबाईला कामाला लावलं. हृदयाची आणि गंगूबाईची मस्ती बघून हसण्यातच आमच्या दिवसाचा शेवट झाला. बाय.